वरमी बाण लागलेल्या पाखराप्रमाणे बकुळा तळमळत होती. बकुळानं आजपर्यंत कैक तमाशाच्या फडात आपल्या नेत्रांच्या गोड हालचालीनं हजारो लोकांवर मोहिनी टाकली होती. पण आज तिच्या नेत्रापुढून उमाची मूर्ती बाजूला होत नव्हती. तिच्या तरुण मनाला कसली तरी ओढ लागली होती. तिनं तसं उमाला कधीही पाहिलं नव्हतं, परंतु त्याची ख्याती तिच्या कानावर होती. तो उमा तिला भेटणार होता, पण मैदानावर भेटणार होता. कारण सुपेगावच्या जत्रेत ती गंगारामला घेऊन उमाबरोबर बारी देणार होती. आणि तो बारीचा दिवस अगदी पर्वावर येऊन ठेपला होता. नदीचा प्रवाह संत थांबावा तशी रात्र निघून जात होती. नवे क्षण पर्वाचा दिवस जवळ आणत होते. गंगारामच्या घरात निशब्दता पसरली होती. खुंटीवरची सनग आपल्या पोटात सप्तस्वर घेऊन शांत पडली होती. गंगारामू, त्याचे साथीदार, बकुळा आणि सर्व मंडळी पर्वाच्या बारीचा विचार करीत होती. जय का पराजय हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढं तराजू परमानं हेलकावे देत होता. सुपेगावच्या सर्व लोकांनी वर्गणी जमून गंगारामला तमासगीर केला होता. त्याला कशाचंही कमी पडू दिलं नव्हतं. फक्त त्यानं तमाशा करीत दूर दूर जावं, सुपेगावचा लौकिक वाढवावा आणि दरवर्षी सुपेगावच्या जत्रेत येऊन गावाची मिरवणूक करावी, देवापुढं हजेरी लावावी. गंगारामकडून गावाची एवढीच अपेक्षा होती. आणि गंगाराम हा अलिखित करार काटेकोरपणे पाळीत होता. बकुळाला घेऊन वर्षभर तो तमाशा करीत दूरवर जात होता आणि गावच्या जत्रेला नियमित हजर राहत होता. यंदाही तो आपला सर्व संच घेऊन आला होता. गंगाराम बकुळासह आल्याची बातमी लागताच गाव चावडीवर जमला. सर्वांना आनंद झाला. पाटलानं माणूस पाठवून गंगारामला चावडीवर बोलवणं केलं. सुपेगावचा चंद्रू पाटील जाजमावर बसला होता. आपला पटका कपाळावर आणून डोळे झाकून तो हत्तीप्रमाणे झुलत होता. त्यानं यावर्षी जत्रेला 500 रुपये देऊन गावाच्या शेंडीवरून पाणी घालवलं होतं. नाम्यातेली आपल्या मिशीबरोबर चाळा करीत होता, तर कुलकर्णी टोपी पाटला पुढे ठेवून आपली शेंडी गोंजारत बकुळाचा विचार करीत होता. सावळा धनगरानं आपल्या मांडीवर ढोलक्याचा ठेका धरला होता. गुरव पाटलाच्या समोर बसून त्याच्या शब्दाची वाट पाहत होते. तराळ, सनदे वगैरे गाव कामगार तयार होते आणि सर्वजण गंगारामची वाट पाहत होते. तोच गंगाराम आला. गंगाराम चावडीवर येताच सर्व मंडळी एकदम जागी झाली. प्रत्येकानं काहीतरी हालचाल केली आणि गंगारामनं सर्वांना एकदमच रामराम केला. सर्वांनी छाताडाला हात लावून त्याचा स्वीकार केला. गंगारामला पाहताच कुलकर्ण्याला बकुळाची आठवण झाली. त्यानं आवाज चढवून विचारलं, कसं काय गंगाराम, बकुळाची प्रकृती ठीक आहे ना? 2 दिवस तिच्यावर मोठं वजं पडणार आहे म्हणून म्हणतो. कुलकर्ण्याच्या बोलण्यात काहीतरी खोच असावी असा संशय येऊन गंगारामनं पाटलाकडे पाहिलं. पाटलानं पागुट मागं सारून गुरुवाकडे पाहिलं आणि गुरव बोलता झाला, म्हणजे असं तुझ्या संग झुंजाया आम्ही दांडगा बैल आणणार हाय. त्यानं मध्येच थांबून पाटलाकडे तिरप्या नजरेनं पाहिलं आणि पुन्हा आपल्या व कुलकर्ण्याच्या बोलण्याचा अर्थ सरळ केला. म्हणजे तुझ्या बरोबर बारी देण्यासाठी आम्ही मोठा तमासगीर आणणार हाय. आणणार नव्हे, पाटील डोळा उडून खेकसला, लेका सारं ठरलं हाय. एवढंच बोलून पाटलानं पुन्हा डोळे झाकले आणि तंबाखू चुना कालवीत काळीचा पाटील म्हणाला, पांढरीचं नाव राख, लौकिक वाढला पाहिजे गावाचा. काळीच्या पाटलानं दाढीला तंबाखू धरली आणि कुलकर्णी चटकन उठून प्रत्येकाला खात्री देत बोलू लागला, मंडळी, गावचा लौकिक नक्कीच वाढाल, कारण गंगारामच्या पाठीशी बकुळा हाय आणि बकुळाच्या जिभेवर सरस्वती आणि तारुण्यात अमृत हाय. कुलकर्णी मध्येच थांबला. त्यानं काहीतरी आठवलं आणि पुन्हा सुरुवात केली. कनकलताच सौदामिनी की चंद्रकळा तनुधारिणी, सुगंध केतकी पीतवर्णी. पुढची आठवेना तेव्हा कुलकर्णी खाली बसला
बकुळीची ही स्तुती ऐकून सर्वांच्या डोकीत बकुळा नाचू लागली. धनगर चेकाळून ओरडला. मग बकुळाला म्हणावं, झालं पाहिजे. मी आपलं सारं कसं फडात ओतून गावचं ताव राखीन. गंगाराम शांतपणे उद्गारला. सर्वांनी गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं. पण बारीला कोण येणार? गंगारामनं नम्रपणे प्रश्न केला. आणि पाटील म्हणाला, पळशीचा उमा येणार हाय. पर उमा म्हणजे लेचा पेचा नवा. धनगरानं इशारा देण्यासाठी आविर्भाव चेहऱ्यावर आणून सांगितलं. पण एकदम स्वर चढून गंगाराम म्हणाला, कोणी भी येऊ द्या, माझ्या घरात गाण्याचं पेव भरलेलं हाय. मी कुणाला धरत नाही. त्यावेळी सर्वांना आनंद झाला. परवा आपल्या गावच्या जत्रेत गावचा तमासगीर गंगाराम उमाबरोबर बारी देणार. मोठा चुरशीचा सामना होणार. भरपूर तमाशा पाहाय मिळणार. या जाणीवीनं सर्व लोक आनंदित झाले. सर्वांचे लक्ष त्या दिवसाकडे लागले. आणि परवा सुप्याच्या फड्यात आपण उमाबरोबर बारी देणार असं छातीला हात लावून बोलून गंगाराम घराकडे आला. त्यानं परवा आपली उमाबरोबर बारी आहे अशी खबर आपल्या साथीदारांना दिली होती. आणि तेव्हापासूनच सर्वजण त्या बारीचा आणि उमाचा विचार करीत बसले होते. इकडे पळशीतही ती स्थिती होती. परवा आपल्या उमाची बारी हेच शब्द प्रत्येक माणसाच्या ओठावर खेळत होते. सर्वांच्या डोळ्यापुढं सुपेगावचा फड दिसत होता. आपण तमाशाला नक्कीच जाणार असा जो तो स्वतःच्या मनात निश्चय करीत होता. कारण पळशीचे लोक उमाच्या कवित्वाला आणि कलेला देवा इतकेच पवित्र मानत होते. जणू काय उमाचा तमाशा म्हणजे पळशी गावच्या लोकांची दौलतच आहे. उमाला कळत नव्हतं तेव्हाच तो पोरका झाला होता. त्याला गावानं जतन केला. गोरा गोड मुलगा म्हणून सर्व गाव त्याला जपत होतं. पुढे जेव्हा उमाला कळू लागलं तेव्हा त्याला गाण्याचा नाद लागला. जे ऐकावं ते त्यानं पाठ करावं आणि मोठ्यानं गावं. लोकांनी त्याचं गाणं ऐकावं, त्याच्या पाठीवरून हात फिरवावा, त्याच्या नादी स्वभावाची स्तुती करावी. यामुळे उमाच्या गाण्याचा नाद वाढत गेला. एकदा पळशीच्या जत्रेला एक तमाशा आला आणि उमानं त्या तमासगिराशी दोस्ती जोडली. त्यांना गाणी म्हणून दाखवली. तमासगीरही त्याच्यावर खुश झाले. आणि जेव्हा हे तमासगीर परत निघाले तेव्हा गावातील काही बड्या मंडळींनी त्या तमासगिरांना आपल्याबरोबर उमालाही घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नादी उमाही त्या तमासगिराबरोबर आपला गाव सोडून दूर निघून गेला. परंतु त्याच दिवसापासून गावात गाण्याचे सूर नाहीसे होऊन लोकांना उमाची आठवण होऊ लागली. 10 वर्ष गेली. 10 पावसाळी झाले. त्यांनी उमाचं घर पाडून मातीला मिळवलं. तुळ्यांची लाकडं किडींनी खाल्ली. कौल फुटून नाहीशी झाली. पण उमाची आठवण लोकांना होतच होती. आणि 11व्या वर्षी एकाएकी उमाचा तमाशा पळशीच्या जत्रेत येऊन दाखल झाला. एकाएकी उमा परत आल्याची बातमी ऐकून गाव उमाकडे धावला. लोकांनी त्याला डोळे भरून पाहिला. परंतु त्यावेळी उमा पहिला राहिला नव्हता. तो पार बदलला होता. तो त्या तमाशात नाचाचं काम करीत होता. एवढंच नव्हे तर तो हजरजबाबी तमासगीर झाला होता. त्याला सुंदर स्त्रीच्या वेशात पाहून तमाशाचे शौकीन धुंद होत होते. सुंदर स्त्रिया तर त्याचा हेवा करीत होत्या. मोठे मोठे तमासगीर त्याच्या कवित्वानं पार पळून जात होते. कैकांना त्याचा मत्सर वाटत होता. उमा ज्या तमाशात होता तो तमाशा केवळ उमाच्या कलेवर चालत होता. उमाच्या कीर्तीची घोडदौड नुकतीच सुरू झाली होती. जेव्हा पळशीत उमाचा तमाशा उभा राहिला तेव्हा सारं पोर न थोर नागाप्रमाणे डोलू लागला. वेळोवेळी त्याच्या गाण्याच्या शेवटी होणारा पळशीचा उल्लेख ऐकून पळशीकरांच्या मना अभिमानानं ताठ झाल्या. तमाशा संपला. तमासगीर बिऱ्हाड बांधून निघाले. तेव्हा उमाही सर्वांचा निरोप घेऊन निघाला. सर्व लोक पुन्हा दुखी झाले. उमा निघाला यामुळे ते बेचैन झाले. परंतु क्षणात उमा जाणार या विचाराची जागा त्याला जाऊ द्यायचं नाही या विचारानं घेतली. तमासगिरांचं बिऱ्हाड चावडीपुढं लोकांनी अडवलं.
जो तो उमाला सांगू लागला. उमा, जाऊ नग. उमाचे तमासगीरही उमावर आपली मालकी सांगू लागले. बाचाबाची वाढली. बाबा शिंदे पुढे येऊन म्हणाला, उमा, हातच राहा, हातच तमाशा कर. पोलीस पाटलानं उमाला उपदेश केला. उमा, इथंच तमाशा कर, इनामाचा लिलाव करून पैसा पुरवतो. असं बोलू नका. तमाशाचा पुढारी उठून म्हणाला, आमचा नाचा घेऊ नका. तू गंचार गावचा. रामा महारानं त्या तमासगीराला प्रश्न विचारला. आमचा माणूस तूर का नेणार? पर आमच्या पोटावर पाय मारू नका. तमासगीर जरा जोरात बोलला. महार म्हणाला, आता जास्ती बोलू नग, नाहीतर पाठीवर पाय बसल. गुमान जा. तो लहान थोराचा गराडा, तो आग्रह, ती माया, ते गावचं अलोट प्रेम, हे सर्व पाहून उमाचं अंतकरण भडभडू लागलं. त्याचा आत्मा गावाबाहेर जाण्याला कचरू लागला. पण नाचाला घेऊन जाऊ या तमासगीराच्या निर्धारानं तो भ्रमिष्ट झाला. त्यानं क्षणभर विचार केला आणि चटकन उठून तो एका घरात गेला आणि सर्व तमासगीरांनी चावडी पुढं बैठक मारली. ते म्हणू लागले, नाचा घेऊनच जाणार. थोड्या वेळात उमा परत आला. लोक त्याच्याकडे पाहत होते. तोच त्याने हातातला आपला आंबाडा त्या तमासगीराच्या अंगावर फेकून देत म्हटलं, हा आपला नाचा घ्या आणि जावा बरं, मी माझं गाव सोडणार नाही. उमाच्या त्या वागण्यानं तमासगीर थंडगार पडले. गावाला आश्चर्य वाटलं. क्षणात सारा गाव उठून उभा राहिला. लोकांनी उमाला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. पागुटी, घोंगडी हवेत उडून आनंद व्यक्त केला. ते तमासगीर केव्हा कुठे गेले याचा पत्ता लागला नाही. त्या दिवशी रात्रभर लोक झोपलेच नाहीत. त्यांनी रात्रभर विचार करून उमाचं घर बांधायचा विचार नक्की केला आणि दुसऱ्या दिवशी माळाला वडरानं सुरुंग लावून दगड काढायला सुरुवात केली. गाड्या ते दगड आणू लागल्या. कुणी मोठ जुंपून पाणी आणले आणि कुणी मातीचा ढीग लावला. गावचे सुतार, लोहार, गवंडी कामाला लागले. आपोआप सारी चक्रे फिरू लागली. मानवाच्या सामुदायिक शक्तीनं विराट स्वरूप धारण केलं. उमाचं घर नेस्तनाबूत करायला ज्या काळाला 10 वर्ष लागली, त्या काळावर माणसाच्या श्रमशक्तीनं मात केली. दुसऱ्याच दिवशी एखादा कोंब उगवावा तसं उमाचं घर उगून झालं. त्या घराकडे पाहून उमाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळू लागले. आपल्या कल्पनेने वेगळी सृष्टी निर्माण करणारा उमा चकित झाला. त्या सत्यसृष्टी निर्माण करणाऱ्या महाशक्तीपुढं त्यानं मान नम्र केली. तिसऱ्या दिवशी आणखी एक चमत्कार घडला. उमाच्या आजोबानं ज्या सावकाराकडे आपली जमीन गहाण टाकली होती, त्याच्या नातवाला गावकऱ्यांनी पंचात बोलून उमाची जमीन परत करायला भाग पाडलं. आणि ज्या दिवशी उमा आपल्या घरात गेला, त्या दिवशी पोलीस पाटलानं तमाशाची सर्व संघ आणून त्याच्या पुढं मांडली. ती पाहून उमाला कळून चुकलं की हे जे सर्व काही झालं ते केवळ तमाशामुळेच झालं. लवकरच उमाच्या घरात गाण्याचे सूर उमटू लागले. पुन्हा त्याच्या घरात ढोलकं, तुणतुणं एका सुरात निनादू लागलं. पुन्हा त्याच्या प्रतिमेला बहर आला. केवड्याच्या कणसाचा सुगंध जसा दूर जावा तसा उमाच्या कवित्वाचा परिमल दूर पसरू लागला. आजूबाजूच्या गावचे लोक त्या सुगंधानं धुंद होऊ लागले. परंतु तो सुगंध फैलवणारा काव्यवृक्ष पळशीत आला होता. त्याच्यावर सर्व पळशीकरांची मालकी होती. म्हणूनच उमा, पळशी आणि तमाशा ही 3 नावं एका धाग्यात ओवली जात होती. उमाच्या तमाशाची सुपेगावच्या फडावर बारी होती, म्हणून सारी पळशी त्या बारीचा विचार करीत होती. जणू पळशीची सारी इब्रतच सुप्याच्या फड्यात ईर्षेलाच पडली होती.